We are learning numericals on the optics chapter. Prism formula, angular dispersion. याच्यावर आपण न्यूमरिकल्स पाहिले होते. नंतर प्रिझम पॉवर और पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट ते शिकलो होतो आपण. तर पुढचे बघा आपण न्यूमरिकल्स. मी राईट करताना तुम्ही तो न्यूमरिकल्स रीड करायचा व्यवस्थित. क्वेश्चन थीन दिसतंय ना. A thin prism has refracting angle of 5 degree. The RI of glass, that means prism, for red and violet color is 1.59 and 1.61 respectively. Find the angular dispersion produced by the prism for the violet and red color. Also find the dispersive power बघा. रीड करताय ना तुम्ही. तर काय काय दिलं तुम्हाला ते व्यवस्थित बघा. गिवन लिहिता यायला पाहिजे. सो गिवन रिफ्रॅक्टिंग अँगल ए दिला आहे 5 degree. Then RI for red color, that means N R. Refractive index for red color is 1.59. Refractive index for violet color 1.61. काय फाइंड करायचं आपल्याला? फाइंड द अँग्युलर डिस्पर्शन AD, अँग्युलर डिस्पर्शन, अँड डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा. याच्यात अजून एक एक्स्ट्राची टर्म पण काढून दिली मी तुम्हाला. त्या अँग्युलर डिस्पर्शनचा फॉर्म्युला लर्न आहे आपला, झालं आहे आपलं बऱ्याच वेळेस. सो अँग्युलर डिस्पर्शन ए इन ब्रॅकेट NV मायनस NR, रिफ्रॅक्टिंग अँगल 5 NV 1.61 मायनस 1.59. सो 5 इंटू सबट्रॅक्शन करा 1.61 minus 1.59, that becomes 0.02. Multiply करा 5 into 0.02 किती येईल? 0.10. 2 पंचे 10, 5 2 10, 0.10 म्हणजे 0.1 degree. This is angular dispersion. काय फाइंड करायचं अजून? डिस्पर्सिव्ह पॉवर. सो ओमेगा इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे बघा, डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा इज इक्वल टू दिला होता मी तुम्हाला, बरोबर. डिस्पर्सिव्ह पॉवर असं फाइंड करतो आपण. यन बोला बरं, आठवतं? मला तर लिहिता येईल, तुम्ही बघा. फॉर्म्युला सर तुमचा NV मायनस NR अपॉन NY minus 1. NY means refractive index for yellow color.
मग पहिले काय फाईंड करावं लागेल आपल्याला, एन वाय. असं नाव एन वाय दॅट इज द येलो कलर इज द मीन कलर ऑफ व्हायलेट अँड रेड. सो मीन आहे म्हणजे एन व्ही प्लस एन आर आपण काय करायचं 2. एन वाय इज इक्वल टू एन व्ही 1.61 प्लस 1.59 अपॉन 2. ॲडिशन करा ते 1.61 प्लस 1.59 हे झालं 0 1 6 6 12 3.20. So ny is equal to 3.20 upon 2. So ny is equal to 160. Refractive index for yellow color. Now dispersive power NV 1.61 minus 1.59 upon ny काढला आपण 1.60 म्हणजे 1.6 minus 1. डिस्पर्सिव्ह पॉवर सबस्ट्रॅक्शन किती येते ती काढली ती बघा आपण इथं 0.02 डिवायडेड बाय 0.6. 0.02 अपॉन 0.6 करा कसे ओमेगा इज इक्वल टू करा डिवाइड करा 0.02 अपॉन 0.6. याला असं सोपं करता येईल बघा. पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत 2. मग 2 × 10⁻². इथं पॉईंट नंतर एक डिजिट आहे 6 × 10⁻⁻1 पॉईंट काढायचा. ओमेगा इज इक्वल टू 2 3 जा 6 1/3 10⁻². -1 आहे वरती येताना प्लस होईल म्हणजे -2 + 1 इज इक्वल टू -1 10⁻⁻1. ओमेगा डिवाइड करा आता 1/3 करते तर तुम्हाला 303 10 झाला 3 3 जा 9 3 3 जा 9 पुन्हा एक रिमेनिंग सेम चालू आहे -1. सो ओमेगा इज इक्वल टू 10⁻⁻1 काढायचं असेल तर डिजिट डेसिमल पॉईंट नंतर अजून एक 0 घ्यावा लागेल. दिस इज डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ प्रिझम. कॅल्क्युलेशन असंच करायला पाहिजे असं काही नाही, तुमच्या पद्धतीने करा. असंही केलं असतं तरी आन्सर आला असतं. हा पॉईंट डेसिमल पॉईंट एक पुढे सरकवला असतं 0.2 याचा पुढे सरकेल 6 0.2 अपॉन 6 करा हेच आन्सर येईल. सो दिस इज द डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ प्रिझम. पुढचं न्यूमरिकल the question calculate the deviation, dispersion and dispersive power of the material of prism from the following data. असं दिलं तुम्हाला A2 रेडियन दिलाय. आता पुढे NV 1.650 NR 1.525. तर आपल्याला दिलं आहे रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम 2 रेडियन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट कलर 1.650 फॉर रेड कलर 1.525. काय फाईंड करायचं आहे डेविएशन पुढे डिस्पर्शन आणि डिस्पर्सिव्ह पॉवर. मग बघा सोपं आहे.
for thin prism, angle of deviation for violet color, फॉर्म्युला पाठ आहे तुमचा. डेल्टाचा फॉर्म्युला काढला होता आपण, असा होता बघा, a(NV-1) a 2 radian, NV 1.650 -1, that is 2 into 1 minus 1 0, 0.650. मल्टिप्लिकेशन करा, 0.650 into 2 करा. मल्टिप्लिकेशन येतो तुम्हाला या वयात 1.30. It becomes 1.30 radian. Multiplication. Angle of deviation. Deviation काढायला लावलं तुम्हाला. For red color, a NR-1 2. NR किती 1.525 -1, 2 into 1 minus 1 0.525. मल्टिप्लिकेशन करा. येतं ना मल्टिप्लिकेशन, 0.525 into 2, 2 पंचे 10, 2 दूने 4 आणि 1 5, 2 पंचे 10 आणि 1 11, 1 2 0 0 आणि 1 पॉईंट नंतर 3 डिजिट 1 2. काय आन्सर येते बघा. झालं का तुमचं? मला रॉंग दिसतंय ते, नवीन करा. आन्सर राहील 1.05 रॅडियन. 1.05 रॅडियन. मल्टिप्लिकेशन करता येतो तुम्हाला. हे डेविएशन झालं. आता डिस्पर्शन काढायचं, अँग्युलर डिस्पर्शन. सो अँग्युलर डिस्पर्शन डेल्टा व्ही मायनस काय असतो, डेल्टा आर. एक्स्ट्रीम कलर व्हायलेट आणि रेड. सो डेल्टा व्ही 1.30 minus 1.05. सबट्रॅक्शन करा. 1.30 1.05 5 1 2 0. बघा बरं काय आन्सर येतो तुमचं, 0.25. कशात राहील तो अँगल, रॅडियन. नेक्स्ट काय सांगितलं बघा त्याने, अजून काय फाईंड करायचं आपल्याला, डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर सोपं आहे. ओमेगा इज इक्वल टू डिस्पर्सिव्ह पॉवर काय असतो, NV मायनस NR अपॉन NY -1. तर डायरेक्ट करतोय मी. ओमेगा इज इक्वल टू NV मायनस NR. येलो इज द मेन कलर ऑफ व्हायलेट अँड रेड. मग NY कसा फाईंड केला होता आपण, NV प्लस NR अपॉन 2 -1. याचा फॉर्म्युला आहे. सो ओमेगा इज इक्वल टू NV 1.650 minus 1.525 अपॉन ही क्वांटिटी 1.650 1.525 अपॉन 2 -1. सो ओमेगा इज इक्वल टू, वरची सबट्रॅक्शन करा सर, 1.650 minus 1.525. घ्या पेन घ्या सर. किती आलं, 0.125 अपॉन, खाली बघा ॲडिशन करावी लागेल दोघांची. तर ॲडिशन करा. 1.650 प्लस 1.525 किती आला तो, 3.175. त्याला डिवाइड करा 2 ने.
3.175 हे ॲडिशन 175 अपॉन 2 मायनस 1. सो ओमेगा इज इक्वल टू 0.125. याला डिवाइड करा. मी तर केलं आहे, तुम्ही करा. 2 ने डिवाइड करा त्याला. 1.587 1.5875 मायनस 1 झालं का? बस झालं. आता ओमेगा इज इक्वल टू 0.125 1 मायनस 1 0 5875. सो ओमेगा इज इक्वल टू, आता हे लॉग टेबलने सॉल्व करावं लागेल आपल्याला. लॉग टेबल मी ऑलरेडी शिकवलं आहे तुम्हाला. काय करायचं आता? पॉईंट काढून टाका, डेसिमल पॉईंट. इथं पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत? 4. 5875. 4 डिजिट डेसिमल पॉईंट राईटला सरकला. याचाही 4 सरकवायला 3च आहेत डिजिट. एक काय घेऊन टाका? 0. आता हे लॉग टेबलने फाईंड करायचं. याचा लॉग मायनस याचा लॉग, त्याचा काय राहील? अँटी लॉग. जे आता लॉग टेबल काढा. वरच्याचा लॉग बघा. आता कॅरेक्टरिस्टिक किती येईल? 4 डिजिट्स आहेत ते. कॅरेक्टरिस्टिक 3 पॉईंट. आता लॉग कसा पाहायचा? 12चा 5 मध्ये बघा 3 पॉईंट, 12चा 5 मध्ये, 12चा 5 मध्ये पाहिला तुम्ही? 0 मध्ये नाही राहणार, 5 मध्ये. 0969. सो इट इज 0969 मायनस 3 पॉईंट. 58चा 75 मध्ये बघा लॉग 58. पुढच्या पेजवर चा 7 मध्ये दिसतोय मला 7686. 7686 प्लस 58चा 7 मध्ये झाला. आता 5 मध्ये मीन डिफरन्समध्ये पाहायचा. मीन डिफरन्समध्ये 5चा 4 4 आहे ना, प्लस 4 करायचा. 4 हे झाला 10 9 6 7. सो 7690. याची सबट्रॅक्शन करायची. जे येईल त्याचं काय पाहायचा? अँटी लॉग. मांडा नोटबुकवर. पहा बरं, सबट्रॅक्शन केली तुम्ही? सबट्रॅक्शन मी तर केली बघा. 9 मायनस 0 9. 6 मायनस 9 होत नाही. मग 16 मायनस 9 7. कॅरी ऑन 1. 9 मायनस 7 2 झालं. 0 मायनस 7 नाही. 10 मायनस 7 3. कॅरी ऑन 1. 3 प्लस 1 4. 3 मायनस 4 मायनस 1. लॉगमध्ये बार 1 लिहिता. बार 1.3279. याचा अँटीलॉग फाईंड करायचा असतो. बघा अँटीलॉगचं पेज काढा. 32चा 79 मध्ये 32 बघा. 32 सापडला. 7 मध्ये 2123 आणि 9 मध्ये दिसतोय 4. 2123 आणि 4 2127. 2127 बार 1 आहे म्हणजे आन्सर काय? 0. एकदा आपण चेक करत. 21274 बरोबर. सो दॅट बिकम्स 0.2127. दॅट इज द डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ प्रिझम. आला असेल लक्षात तुमच्या. आता लेन्सवरचे न्यूमरिकल्स पाहू आपण. लेन्सवरचे न्यूमरिकल्स मग
The question: an object is placed at a distance of 20 cm from a convex lens of focal length 10 cm, where image is formed on the other side of lens. व्यवस्थित रीड करा. तर असं बघा काय काय दिलं तुम्हाला. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट द डिस्टन्स ऑफ 20 cm. ऑब्जेक्ट डिस्टन्स यू ने दाखवतो आपण, आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स जे ते नेहमी काय असतं, मायनस असतं. सो यू इज इक्वल टू -20 cm. ऑब्जेक्ट नेहमी आपण लेफ्ट साईडला ठेवतो, बरोबर, मिरर असतो किंवा लेन्स. तर ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज मायनस बिकॉज इट इज द डिस्टन्स इज ॲट लेफ्ट साईड. पुढे फोकल लेंथ एफ 10 cm. इट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह का बरं 10वी शिकले तुम्ही, बिकॉज इट इज कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्ससाठी प्लस असते. इमेज इज फॉर्म म्हणजे इमेज डिस्टन्स काढायचं. इमेज डिस्टन्स व्ही असतो. मग फॉर्म्युला आपल्याकडे बाय लेन्स फॉर्म्युला. आठवा बरं, मी नोट्स पण पाठवली तुम्हाला. आता वही आहे तुमच्याकडे, नोटबुकमध्ये पहा. 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. 1/f किती आहे 10. 1/v काढायचं आहे मायनस 1/-20. 1/10 1/v मायनस मायनस प्लस 1/20 प्लस इकडे तर नकालतो मायनस 1/v 1/10 मायनस 1/20. 1/v काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, नाही तर LCM काढायचा. LCM काढता येतं तुम्हाला. आता 11चे पोर आहे ते सबस्ट्रॅक्शन येते. 10 आणि 20 चा LCM 20 येतो. 10च्या पाठी 20 येतो. 20च्या टेबलमध्ये पण 20 येतो. 10 2 जा 20, मग 2 ने मल्टिप्लाय -1 1/v 2 - 1 1/20. आपल्याला इमेज डिस्टन्स काढायचं होतं, याचा रेसिप्रोकल करायचा. v इज इक्वल टू 20 cm. दिस इज द image distance. So image is formed at a distance of 20 cm on right side. चला पुढचा क्वेश्चन माझा. Two convex lenses are having focal length 10 cm and 15 cm kept in contact with each other. Find the effective focal length and power of combination. बरोबर रीड करा. आपण कॉम्बिनेशन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेसचा फॉर्म्युला दिला तुम्हाला. नंबर ऑफ lenses if they are in contact then their effective focal length चा फॉर्म्युला दिला होता मी तुम्हाला. तर इथं काय दिलं पहिले,
पहिली फोकल लेंथ F1 10 cm, second F2 15 cm. We have to find F and power P. मग असं by combination of lenses 1 upon F is equal to 1 upon F1 plus 1 upon F2. 1 upon F, 1 upon F1, 10 plus 1 upon 15. So 1 upon F. यांचा LCM काढावं लागेल. 10 आणि 15च्या टेबलमध्ये काय येतोय 30 का. सो 30 10 3 जा, मग 3 ने वरती मल्टिप्लाय करायचं. 15 2 जा, मग 2 ने वरती मल्टिप्लाय करायचं. 1 अपॉन F 5 अपॉन 30. याचं रेसिप्रोकल करा, उलटा होईल. F इज इक्वल टू 30 अपॉन 5. सो F इज इक्वल टू किती 5 6 जा 6 cm. झालं. आता पॉवर काढायची आपल्याला. सो पॉवर ऑफ लेन्स, पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. फॉर्म्युला दिला तुम्ही तुम्हाला. आता फोकल लेंथ जी ती मीटरमध्ये करावी लागेल तुम्हाला, कारण पॉवर डायप्टरमध्ये असतो. मग 6 cm म्हणजे किती मीटर बोला. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग 100 याला डिवाइड करायचं असतं. 6 अपॉन 100 मीटर होईल तो. 100 ने डिवाइड करायचं म्हणजे पॉईंट डेसिमल पॉईंट 2 डिजिट्स मागे जाते 6. सो P इज इक्वल टू 1 अपॉन 0.06. कशात आला तो मीटर. P इज इक्वल टू काय बघा, डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत. पॉईंट काढला मी, वरती 2 शून्य वाढवावं लागतील. डिवाइड करायला 100 अपॉन 6. 6 1 जा 6, किती झाला 4 उरला. 6 4 जा 6 9 जा ना 6 9 36 होतं ना. 6 9 जा 36. किती रिमेनिंग झालं वापस 4 का. पुढा तसाच येईल तो 0.9. कशात राहील तो डायप्टर. शेवटचा आन्सर 6 1 जा 6, किती राहिला 4 का 40 ना. 6 6 36 म्हणजे 6. पुन्हा 4 रिमेनिंग झाला, पुन्हा 6 डायप्टर. 6 9 जा करून टाकलं होतं. 6 9 जा 54 होतं ना. गरम होतोय खूप, म्हणून थोडंसं समजून घ्या. बाकीचे शेवटचा व्हिडिओ आता पुढचा राहील. ऑप्टिक्स चॅप्टर संपून जाईल, मग आपलं शेवटचे न्यूमेरिकल्स राहतील. पाहून घ्या व्यवस्थित.